मग मॅडम हातात काय आहे तुमच्या? हातात काय आहे तुमच्या? काय? ओ माय गॉड, कुठे चाललाय तुम्ही? गोव्याला. अरे गोव्याला नाही चाललोय आपण. मग कुठं? ते नंतर सांगतोय, चला बाय. बस हाय कर. हा? हाय कर. काय करू? कुठल्या ट्रेनने चाललीस? इकडे समोर ट्रेन लागली. कुठे आहेस? हो, कुठल्या ट्रेनने चाललायत? हो मॅडम, कुठल्या ट्रेनने चाललायत तुम्ही? कुठल्या ट्रेनने? कुठल्या ट्रेनने? ह्या समोरून ना. कुठल्या ट्रेनने चाललायत? ह्या ट्रेनने? हा, अच्छा, ह्या ट्रेनने कुठे चाललाय? कुठं कुठे चाललाय त्या ट्रेनने? फिरायला. फिरायला चाललाय रे. बस मध्ये बसलीस? कुठे चालली? बस काय काय? आई फर्स्ट टाइम एवढ्या जवळून विमान बघत होती. The safety features on board this Boeing. Smoking devices such as cigarettes, e-cigarettes, personal vaporizers, vape pens, e-cigars, e-hookah, vaping devices, etc. on board this aircraft is. आणि फायनली आम्ही टेक ऑफ केलं. आकाशातून दिसणारे मुंबईचे हे दृश्य आई डोळ्याने टिपत होती. फायनली झोपल्या. तिथे पत्ता चालू. विमानतळावर उतरल्यावरती मी आईचे फोटोशूट वगैरे केले इथे. आम्ही अगोदर कॅब बुक करून ठेवली होती. आता आम्ही कॅबसाठी बाहेर निघालो एअरपोर्टवरून. कॅब फायनल डेस्टिनेशनपर्यंत जाऊ शकत नसल्यामुळे उतरल्यानंतर मी सायकल रिक्षा सवारी घेतली. रिक्षा सवारीचा आनंद. थोडंसं वॉकिंग केल्यानंतर आम्ही फायनली त्या ठिकाणी पोचलो. आता ओळखलंच असाल, फायनली आम्ही पोचलो होतो काशीला. गंगा आरती. इथे आम्ही गंगा आरतीची वाट बघत थांबलो. आईला मी इथेच सांगितलं की आपण काशीला आलो. आई खूप खुश होती. अशा प्रकारे शंख वादनाने गंगा आरतीची सुरुवात झाली. हे दृश्य पाहण्यासाठी डोळे खूप आतुरले होते. सगळे भाविक श्रद्धाळू मंत्रमुग्ध होऊन या गंगा आरतीचा आनंद घेत होते. गंगा आरती संपल्यानंतर आम्ही गंगा घाट पाहण्यासाठी बोटमधून गंगा घाट सफरसाठी निघालो.
थोडा वेळ आम्ही इकडे फोटोशूट वगैरे केले आणि नंतर फायनली आमची बोट राईड सुरू झाली. मणिकर्णिका घाट. बोट राईड संपवून आम्ही आता कालभैरव दर्शनासाठी निघालो. काशीमध्ये आलात तर सर्वप्रथम कालभैरव दर्शन करा. कालभैरव हे काशीचे कोतवाल म्हणून ओळखले जातात. सकाळी लवकर 3 वाजता उठून आम्ही काशी विश्वनाथ दर्शनासाठी निघालो. पहाटे 5 वाजेपर्यंत आमचे दर्शन घेऊन झाले आणि आम्ही निघालो अयोध्येसाठी. जर तुम्ही काशीला येत असाल तर इथून वाराणसी रेल्वे स्टेशनवरून तुम्ही अयोध्येला 4 ते 5 तासामध्ये पोहोचू शकता. अयोध्या रेल्वे स्टेशनपासून राम मंदिर हे वॉकेबल डिस्टन्सवर आहे. वीकडेज असल्यामुळे आम्हाला गर्दी फारशी इकडे भेटली नाही. जय श्रीराम. मंदिराच्या बाहेर फोटो वगैरे काढून आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो. राम मंदिर फिरण्यासाठी आम्हाला इकडे 1.5 ते 2 तासाचा टाईम लागला. याच्यामध्ये आम्ही राम मंदिराची एक प्रदक्षिणा पूर्ण केली. अयोध्येवरून परत आम्ही वाराणसीला येऊन पोचलो, कारण इकडेच आमचं हॉटेल वगैरे बुकिंग होतं. तिसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही गंगा घाट फिरण्यासाठी निघालो. गंगा घाट फिरता फिरता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घाटावरती आम्ही फोटोशूट करत होतो, फोटो काढत होतो. घाट फिरण्याचा मनमुराद आनंद घेत होतो. येथील प्रत्येक घाटाचा एक वेगळी स्टोरी आहे, एक वेगळाच अनुभव आहे. हे जे समोर मंदिर तुम्ही पाहत आहात हे आहे रत्नेश्वर महादेव मंदिर. आम्हाला नमो घाट पाहायचा होता आणि नमो घाट हा इतर घाटांपासून थोडा दूर असल्यामुळे आम्हाला इथे बोट घ्यायला लागली. बोट घेऊन आम्ही फायनली नमो घाटाच्या इथे पोचलो. खूप सारे लोक इथे सेल्फी व फोटोशूट करतात, फोटो काढतात. नमो घाटापासून हायवे जवळ असल्यामुळे आम्ही इथूनच सारनाथला जाण्यासाठी निघालो. हीच ती जागा आणि ठिकाण आहे. याच वृक्षाखाली गौतम बुद्धांनी आपल्या 5 शिष्यांना पहिल्यांदा दीक्षा दिली होती. बौद्ध मंदिर पाहिल्यानंतर आम्ही इथेच बाजूला जवळच असणाऱ्या सारनाथ बागेमध्ये आलो, जिथे आम्ही धम्मेद स्तूप व इतर काही पुरातत्व गोष्टी पाहिल्या. अशोक स्तंभ येथेच होता, जो मुघलांनी नष्ट केला व त्याची जी मुद्रा आहे ती येथेच बाजूला असणाऱ्या एका म्युझियममध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आली आहे. इथे हजारो वर्ष पुराणे पुतळे देखील आहेत. यहाँ पे सब रखे हुए. सारनाथ येथे अनेक देशांची बौद्ध मंदिरे आहेत. सारनाथ एक्सप्लोअर करून झाल्यानंतर फायनली आम्ही एअरपोर्टला पोहोचलो. इथूनच आमची रिटर्न फ्लाईट बुक होती. चलो अपन भी एयरपोर्ट आ गए.
काशी विश्वनाथांचं दर्शन, गंगेची आरती आणि प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील पवित्र भूमीवर आईसोबत घालवलेले हे क्षण ही फक्त सहल नव्हती तर आयुष्यासाठी मिळालेला आशीर्वाद होता.